आगामी 1 ऑगस्ट पासून सर्वसामान्य नागरिकांचे कौटुंबिक अर्थकारण आणि दैनंदिन व्यवहारांवर थेट परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे निर्णय लागू होत आहेत। एकीकडे ऐन सणासुदीच्या तोंडावर दैनंदिन वस्तू, वाहने आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या किमती वाढल्यामुळे महागाईचा मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे भारतीय रेल्वेची तत्काळ तिकीट बुकिंग प्रणाली, एसटी प्रवासातील सवलतींसाठी एनसीएमसी कार्डची सक्ती आणि बँकिंग क्षेत्रातील सेवा शुल्कांमध्ये महत्त्वाचे प्रशासकीय बदल होत आहेत। 1 ऑगस्ट पासून नेमके कोणते बदल होणार आहेत, महागाईची झळ किती बसणार आहे आणि या निर्णयांचा आपल्या खिशावर काय परिणाम होईल, जाणून घेऊया सविस्तर। देशभरात आगामी महिन्यापासून सणासुदीचा काळ सुरू होत असतानाच सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईची मोठी झळ बसणार आहे। पश्चिम आशियातील भूराजकीय तणाव, प्रतिकूल हवामान आणि कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे ग्राहक वस्तू उत्पादक कंपन्या चालू वर्षात तिसऱ्यांदा 6 ते 8% दरवाढ करण्याची तयारी करत आहेत। ऑगस्ट महिन्यापासून सकाळच्या चहापासून ते केसांचे तेल, डिटर्जंट, साबण, शॅम्पू आणि टूथपेस्ट यांसारख्या दैनंदिन वापरातील FMCG वस्तू महागणार आहेत। हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडने आपल्या विविध उत्पादनांच्या किमती 2 ते 5% वाढवण्याचे संकेत दिले आहेत। एवढेच नव्हे तर रेफ्रिजरेटर, टीव्ही, वॉशिंग मशीन, स्मार्टफोन्स, कपडे आणि गाड्या यांच्या किमतीतही मोठी वाढ होणार आहे। मारुती सुझुकीने वाहनांच्या किमतीत 30,000 रुपयांपर्यंत वाढ जाहीर केली असून होंडा, टाटा, महिंद्रा आणि मर्सिडीज बेन्झ या ब्रँड्सनीही आपल्या गाड्या महाग केल्या आहेत। दरम्यान 1 ऑगस्ट 2026 पासून देशभरात सर्वसामान्यांशी निगडीत 8 महत्त्वाचे आर्थिक आणि प्रशासकीय नियम बदलत आहेत। भारतीय रेल्वेने तत्काळ तिकीट बुकिंगसाठी नवीन टोकन प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतलाय। यानुसार पश्चिम मध्य रेल्वेने सकाळी एसी तत्काळसाठी 8:30 ते 9 आणि नॉन एसी साठी 9 ते 9:30 या वेळेत टोकन देण्याची सोय केली आहे। यासाठी आधार कार्ड किंवा वैध ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक असेल। दुसरीकडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवासात सवलत मिळवण्यासाठी महिला व ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड बंधनकारक केलंय, ज्यामुळे केंद्रांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी आणि गैरसोय पाहायला मिळत आहे। याशिवाय 1 ऑगस्ट पासून LPG सिलेंडरचे सुधारित दर लागू होतील। बँकिंग क्षेत्रातही मोठे बदल होत असून उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक प्रत्येक SMS अलर्टसाठी 30 पैसे शुल्क आकारणार आहे। क्रेडिट कार्डचे रिवॉर्ड पॉइंट्स आणि सेवा शुल्कात बदल होणार असून 3 ऑगस्टच्या RBI MPC बैठकीनंतर गृहकर्ज व EMIच्या व्याज दरांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। जीएसटी अंतर्गत इनव्हॉइसिंग प्रणाली अधिक पारदर्शक केली जात असून 31 जुलैची ITR अंतिम मुदत संपल्यानंतर दंड लागू होणार आहे। एकंदरीत वाढती महागाई आणि बदलत्या नियमांमुळे आगामी काळात मध्यमवर्गीय आणि गरिबांचे कौटुंबिक बजेट कमालीचे कोलमडणार असून सरकारकडून ठोस दिलाशाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। 1 ऑगस्ट पासून अंमलात येणारे हे प्रशासकीय आणि आर्थिक बदल निश्चितच प्रत्येक नागरिकाच्या नियोजनावर परिणाम करणारे आहेत। रेल्वेचे तत्काळ बुकिंग असो वा एसटी प्रवासातील एनसीएमसी कार्डची अट, ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी नागरिकांनी आपली तयारी वेळेत पूर्ण करणे सोयीचे ठरेल। बदलत्या आर्थिक नियमांविषयी आणि महागाईच्या या परिस्थितीवर आपले काय मत आहे हे कमेंट्समध्ये नक्की नोंदवा। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।